मातंग समुदाय के कुछ कार्यकर्ता महायुति के मौजूदा विधायक और बीजेपी उम्मीदवार से नाराज हैं। उन्होंने 10 साल बाद भी अपना वादा पूरा नहीं किया, इसलिए अब अगर वे वादा करेंगे तो ही उन्हें वोट दें। हिंगोली विधानसभा में चुनाव प्रचार जोरों पर है और मतदान की तारीख भी करीब आ रही है और नेताओं प्रत्याशियों की बड़ी बड़ी बैठकें, नुक्कड़ों, सभाओं के बीच कई वादे भी किए जा रहे हैं। लेकिन हिंगोली शहर में डेमोक्रेट अन्नाभाऊ साठे की भव्य प्रतिमा स्मारक को लेकर चर्चा जारी है पिछले 10 सालों में, लेकिन मौजूदा विधायक तानाजी मुटकुले ने उस वादे को पूरा नहीं किया। आम्ही 10 वर्षापासून तानाजी पाटलाच्या पाठीमागेच आहे आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे हा हिंगोलीमध्ये भव्य पुतळा घडवून आणू असं आश्वासन दिलं होतं। त्या पद्धतीने 10 वर्षापासून मातंग समाज तानाजी पाटलाच्या मागे आहे, आजही मागे आहे। तरी त्यांनी तो पुतळा कंप्लीट करावा एवढी आमच्या समाजाची अपेक्षा आहे। आज आमचा हिंगोलीमध्ये 25,000 मतदान संख्या आहे मतदानाची, तरी बी त्यांनी याविषयी योग्य ती काळजी घ्यावी आणि समाजाला असं आश्वासित करावं की बा मी हे काम पूर्णत्वास नेऊन घालीन। आणि बोलवल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की बा मातंग समाजाच्या शहरी व ग्रामीण भागातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मीटिंग ठेवली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सभेला सुरुवात केली। त्यावेळेस मी म्हटलं की बाबा इथं आम्ही भाषण ऐकायसाठी नाही आलो, आम्ही आमच्या अडचणी ह्या सांगण्यासाठी मांडण्यासाठी आलो। त्यावेळेस त्यांनी जे छोटे छोटे कार्यकर्ते होते त्यांना टेजवर घेतलं आणि जे अखिल भारतीय मातंग संघाचे जे जिल्हा अध्यक्ष म्हणजे गोपले साहेबाला हा मातंग समाज देव मानतो आणि त्या देव माणसाच्याच माणसाला त्यांनी खालं बसवलं। म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा जे लहान माणसं वर घेता आणि जे समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना खालं बसवता असा अन्याय का? पहिलं नव्हतं वाटत साहेब। आम्ही एक वेळेस मी स्वतः आपले बांगर साहेब यांच्याशी बोलणी करून आम्ही त्या पुतळ्यासाठी याच्यापर्यंत गेलो, मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो। मुख्यमंत्र्याच्या तिथं गेल्याच्या नंतर पुढील कारवाई करण्यास आम्ही प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर विचारला असता की बाबा आम्हाला किती आडवी आली म्हणले, त्याच्यामुळे हे पुतळ्याचं काम थांबलं, करता येत नाही।